रामकृष्ण हरी माऊली. तर आज आपला गजानन विजय ग्रंथाचा अध्याय 11वा. श्री गणेशाय नम. हे ओंकार रूपा पशुपती, हे भवानी वरा दक्षिणमूर्ती, ब्रह्मांडा जितक्या विभूती तितकी रूपे तुझी देवा. तुझे रूप जे निराकार, जे हे व्यापक चराचर, जे सर्वस्वी आधार, अवघ्या माया प्रकृतीला ते स्वरूप जाणावया अशक्य आहे देवराया. म्हणून तू करण्या दया सगुण रूपे धरलासे, जैसे ज्याला वाटते तैसे तुला भाग देत. नामामुळे या तुझं प्रत भिन्नत्व येना कधी. शेव तुला शिव म्हणती, ब्रह्म बोलती वेदांती, रामनुजा सीतापतिया वैष्णवाचे विष्णू तू. उपासनेप्रमाणे नावे मिळाले तुझं कारणे, परी तू अभिन्नपणे सर्वा ठाई गवससी. तू सोमनाथ विश्वंभर, हिम केदार ओंकार, क्षिप्रा तटाकिया साचार, महाकाल तू जगी, नागनाथ वैजनाथ, कृष्णेश्वर वेळुळात, त्र्यंबक तुला म्हणतात, गोदावरीच्या तटाकिया तू भीमाशंकर, मल्लिकार्जुन रामेश्वर, तू गोकर्णी रूपी शंकर, तू महादेव शिंगणापुरी. त्या अवघ्या कारण असो माझे साष्टांग नमन, माझ्या तापाचे हरण शीघ्र करी दीनबंधो तुवा. देवा तुम्ही या कुबेराला क्षणार्थ गणपती केला, मग माझ्याविषयी का हो हा पडला प्रश्न तुम्हासी. गिरिजापतिया बाळापूरच्या सदनासी समर्थ आले दुसरे दिवशी, त्या बाळापुरासी दास नवमी कारणे सुखलाल बालकृष्ण. त्या बाळापुरा लागून निस्सीम भक्त होते दोन, त्याची या सरी नाही कोणा. यावेळी बरोबर होते पाटील भास्कर, बाळाभाऊ पितांबर, गणोजगदेव दिंडोकार. उत्सव दासनवमीचा सांग झाला तेथे साजा, देवयोगे भास्कराचा तेथे झाला ओढवून. एक कुत्रे पिसाळलेले भास्करा येऊन चावलेले, तेने लोक इतर भ्याले म्हणते आता पिसाळले. अवघ्या व्यावहारिक भास्कराचे केली देख, कोणी म्हणते निशंक डॉक्टरा धाडा बोलावून. भास्कर म्हणे ते अवसरी वैद्यासेना जरुरी खरी, माझा डॉक्टर आसनावरी बसला आहे गजानन, त्याच्याकडे मजला न्यावे, व्रत अवघे कळवावे, ते सांगतील ते ऐकावे, आपला हे का न करू नका. गजाननाचे समोर आणला पाटील भास्कर, बाळाभाऊने समाचार अवघ्या समर्थास श्रोत केला. तो अवघा ऐकून महाराज बदले हसून, त्या हत्यावेर आणि ऋण हे कोणासी चुकेना. सुखलालचे गाई ठाई, द्वाडपणा जो होता पाये, तो या भास्कराची लवलाई शेगावी दवडीला. तिचे या द्वाडपण कुत्रे देथे झाले जाण, तेच चावले येथून या पाटील भास्करा. तिचा हरण्या द्वाडपणा मशी याने केली प्रार्थना, हिचे प्यावया दूध जाना, ऐसा भास्कर मतलबिया. दूध पिता वाटले गोड, आता कारे चालले जड, नको ठेवूच पडता आड, वाचू का मी सांग तुला. हे कुत्रे निमित्त झाले तुझे आयुष्य मुळीच सरले, आता पाहिजे प्रयाण केले तू या सोडून मृत्यूला का. जरी इच्छा असेल मनी वाचण्याची तुझ लागुनी, तरी तुझे या पासून रक्षण वेड्या करीन, परी ते होईल औसनावारे जन्म मृत्यूच्या बाळा खरे. या श्वाताच्या बाजारी देणे घेणे चालते, बोला आता झडकरी काय तुझा विचार, ऐसे कधी ना येणार पोरणे तू जाण तुला, पर्वणी ती जाण तुला. भास्कर बोले त्यावरी, मी अजान सर्वतोपरी, जे असेल अंतरी आपल्या तेच करावे, आले कराचे योग्य हित, माता काय ते हे माता एक ते जाणत, ऐसे एका अभंगात तू श्री तुकोबाने बोलले, मी आपल्या लेकरू म्हणतो विनंती कशास करू, ती अवघ्यासी ज्ञानाचा सागरू, अवघे काही कळेल तुला. ऐसे एकदा भाषण संतोषला गजानन, खऱ्यापती समाधान खरे बोलता होत असे. कोणी म्हणाले गुरुराया भास्कराची वाचण्यास दया, या कुत्रापासून या तो आपला भक्त असे. महाराज म्हणाले त्या कारण हेच तुझे अज्ञान रे वेड्या, जन्म मरण हीच मुळे भ्रांती असे. जन्म न कोणे मरे न कोणे हे जाणवया लागोने, परमार्थाचा उपाय जाणे शास्त्र कारणे कथने केला, त्याचा उपयोग करावा, मोह समूळ सोडावा, प्रारब्ध भोगावा निपुटपणे हेच बरे. संचित प्रारब्ध निक्रमयान क्रियामान, हे भोगल्या वाचून या बद्ध जीवा लागून सुटका कोणी मुळीच होई नसे. पूर्वजन्मी जे करावे ते या जन्मी भोगावे, आणि ते भोगण्यासाठी यावे, जन्म हा सिद्धांत असे. या जन्मी जे करावे ते पुढच्या जन्मास उतरावे,
असे किती या सांग द्यावे फेरी जन्म मृत्यूची या पूर्वजन्मीचे उर्वरित भास्कराने ते उरली सत्य ती अवघ्याने झाला मुक्त मोक्षाचे ज्या कारणे म्हणून आग्रह करू नका मार्ग त्याचा अडवू नका काय भास्करासारखा भास्करांना जन्म पुन्हा पूर्वजन्माचे याचे वैरी कुत्रे होते निर्धारिया म्हणून ते बाळापुरी चावले होते भास्कराचे त्याने अवघा आपला डाव येथे साधला तैसा जरी शेष उरला द्वेष मनी भास्कराचा तरी त्याचा द्वेष कारण पुढील जन्मास कारण होईल भास्करास दावा आपला उगवावया म्हणून पूर्वजन्मीचे वैर सरले आता न काही विशेष उरले या भास्करा कारण भले अवघ्या उपाधी निरसल्या आता मी या इतके करीतो 2 पहिना वाचवितो याला न पिसाळू देतो श्वान विश्वापासून या ते न मी केले जरी हा जन्मास येईल पुन्हा खरी 2 महिन्या भूमीवरी उरले आयुष्य भोगावया ऐसे ज्ञान ऐकले ते कित्येकास नाही पटले मात्र बाळा पाऊस आनंदले त्या बोधासी एकूण भास्कर तू धन्य संत सेवा केलीस पूर्ण चुकले तुझे जन्म मरण काय योगता वाणू तुझी या ऐसा प्रकार झाल्यावर मंडळी आली शेगाव नगर भास्कराशी बोले बरोत्तर महाराजांच्या भक्तगणा बाळापूरचा हकीकत सांगे प्रत्येक इत्यभूत माझी विनंती जोडून हात हीच तुम्हा भास्कर म्हणे महाराज लादलिया शेगावा याचा विचार करावा या कीर्तनीचा मूल ठेवा सांभाळा स्मारक करू त्यांना स्मारकाची जरुरी नाही ते पुढीलास साठी पाही ते स्मारक साक्षी देई त्याच्या मूल साधुत्वास या आळंदीचा ज्ञानेश्वर समर्थ सज्जन गडावर पवित्र केले देऊनगर त्यात कोबारायाने त्याचे स्मारके त्या ठाई ठेवले भव्य करून या तोच पथ अनुसराया तुम्ही जटाविया मनापासून ऐसे प्रत्येका सांगत भास्कर राहिला निवांत परी त्याच्या मनात ऐसे आले एकदा मला हो हा म्हणती माझी एकूण विनंती परी शंका येत चितिया हो म्हणण्याची याची मला त्याने एकदा ऐसे केले अवघ्या लोकास मिळविले एका ठाई मठात भले महाराजांच्या उपरोक्षा मकटलाल पाटील हरी मारुती चंद्रभान कारभारी तो जो खंडूजीचा दुकानावरिया होता कारभार करीत श्रीपतराव बावीकर ताराचंद साहुकार आणि मंडळी होती तर नावे कुठवर सांगावे मिळवून त्या लोकाला भास्करपदे पसरिला माझा आता संबंध उरला 2 महिन्याच्या तुमच्यावरी माझी मनी यायशी यास समर्थाचे स्मारक खास भव्य व्हावे वराडास या शेगाव माझारी तुम्ही हे करिता म्हणा तिने आनंद माझ्या मना होऊन सुखे करीन मना हा मी वैकुंठाकारणे संत सेवा कधी अनाठाई जाणार नाही इच्छा जयाच्या ज्याच्या होई तिथे संत पूर्वी स्मारक के ऐसे करावे जवघ्यांनी वाखाणावे पाहून त्या डोलावे प्रत्येकाने आपल्या मनी ऐसे स्मारक करण्याची शपथ वाहा समर्थाची ही विनंती अखेर माझी ते मान्य करा ते अवघ्यांनी कबूल केली भास्कराची स्थिरावली या योगी ते येत चित्त भली रुख मनाची संपलिया उत्तरोत्तर आनंदवृत्ती भास्कराची वाढत होती जैसे लेकरू आनंद ती पुढील सणाच्या आशेनिया माघवद्ये त्रयोदशीच महाराज बदले भास्कराच चाल त्र्यंबकेश्वरास जाऊ आपण शिवरात्रीला तो त्र्यंबक राजा कर्पूर गौरा भवभावा तक भवानीवरा जो आहे झाला स्थिर गोदावरीच्या तटात या ते ज्योतिर्लिंग मनोहर करी पातकाचा संहार नको करून आता उशीर जाऊ गंगा स्नानाला भास्कर त्या त्र्यंबकेश्वरी पाडे एक ब्रह्मगिरी जेत औषधी नाना परी बहुसाल असली उगवळ त्या ब्रह्मगिऱ्यावर स्थित आहे पहा गहिनीनाथ ज्यांना आहेत अवगत गुणधर्म औषधेचे वेड्या कुत्र्याचा विषावरी जेत औषध आहे खरी तिचा उपयोग सत्वरी करू बाहू आहे धवा भास्कर म्हणे या करुणाथा आता औषध कशा करता तुम्ही आहे अगाध सध्या औषधाहून आगडिया आपल्या कृपेने भले भविष्य बाळापुरे आणि माले आयुष्याशी वाढले आयुष्या आहेत उरले 2 महिने आता का की
म्हणून वाटे माझा प्रती शेगावासी राहू गुरुमूर्ती त्र्यंबकेश्वर अम्मा प्रती तुम्हीच आहात साक्षात गोदावरची तुमचे चरण तेथेच मी करीन स्नान अन्य तीर्थाचे प्रयोजन मला न आता राहिले ऐसे कदा त्याची वाणी समर्थ बदली हसुनी हे जरी या खरे जाणे तरी तीर्थमय मानावा चला नका करू उशीर पाहू त्या त्र्यंबकेश्वर बाळाभाऊ पितांबर यासही घे बरोबर या मग ती मंडळी निघाली शेगावून भली शिवरात्रीस येथे झाले त्र्यंबकेश्वरा कारणे कुशावरती केले स्नान घेतले हरीचे दर्शन गंगाद्वार जाऊन पूजन केले गौतमीचे वंदिली मायेत नीलांबिका तेवी गहिनीनाथ देखा तेथे झाले नाशिका गोपाळदास भेटावया हा गोपाळदास महंत काळ्या रामाच्या मंदिरात धुनी लावून द्वारात पंचवटीचा बसलासे रामन मंदिरासमोर एक पिंपळाचा होता पार शिष्यासहित साधूवर तेथ जाऊ बैसले गोपाळदास आनंद झाला बोलले जवळे मंडळीला आज माझा बंधू आला वरडातून गजानना घ्या त्याचे दर्शन अनन्य भावे करून माझी हे भेट म्हणून नारळ साखर त्यासी द्या हा हार घ्याला कंठात तेही मी एक साक्षात देह भिन्न म्हणून द्वेत आम्हा उभयंत मानू नका शिष्यानी आयदेसे केले दर्शन त्यासी अवघे आले कंठा माझी घातले दिलेल्या पुष्पहाराचा बरी न होऊ दे नारळ आणि खडीसाखर ठेवली स्वामी समोर ते पाहून गुरुवर ऐसे बोलते भास्करा हा प्रसाद अवघ्याने वाटी परी न होऊ दे दाटी माझा बंधूचा आल्या भेटी आज या पंचवटीत माझे येथील काम झाले आता नाशकाचे प्राहिले म्हणून पाहिजे ते केले धुमाळ वकिलाच्या घरा महाराजारे नाशकात लोकदर्शना जमले बहुत बारीक सारीक गोष्टी अमित तेथे झाल्या त्या अवघ्या सांगता विस्तार होईल योगीच कथा म्हणून देतो संक्षेपा जा आता त्याची क्षमा करा हुआ तिथं राहू काही नको महाराजारे शिकावा तिथं राहू काही दिवस महाराजारे शिकावास तोड गावी आणण्यास इजामसिंग पातला त्याने आग्रह केला फार समर्थ दिले उत्तर रामनवमी झाल्यावर येऊ आपल्या आडगावा जाता तू जावे परत उगान पडी या आग्रहात इजामसिंग मुळीचा भक्त निस्सिम होता समर्थाचा तो आला तैसा परत गेला आपल्या त्या आडगावाला पुन्हा शोधे येता झाला रामनवमीस शेगावी उत्सव करून शेगावात समर्था शिष्यासहित आला घेऊन गावात हनुमंत जयंती कारणे आडगावी असता समर्थ स्वारी चमत्कार झाले नाना परी एके दिवशी दोन प्रहरी भास्कर लोळविला फुफुट्यात छातीवर बैसून भास्कर केली तांडण लोक पाहाती दुरून परी जवळी कोणी जाईना बाळाभाऊ जवळ होता तो म्हणाला सदुरनाथा भास्करासी सोडा आता बेजार झाला उन्हात या ते म्हणाले भास्कर बाळाभाऊन जोडी कर माझा हा साक्षात ईश्वर काय करील ते करू द्या लोकासे वाटते चापट्या दिल्या मला होतात गुदगुल्या अनुभवाचा गोष्टी भल्या अनुभवीच जाणवतो पुढे घेऊन भास्करासी महाराज आले भराडासी घ्या त्या अडगाव ग्रामासी उतरलेल्या ठिकाणासी बाळाभाऊसा बोलले अवघे आता काय आता दोन उरले भास्कराची दिवस भले पंचमीला जाईल तो आज मी केले कृत्य तांडणाच्या रानात ते ताडणाचे रानात ते का हे तुझं प्रत आले असेल कळून तुझला या भास्करासी मारविले होते छत्रीसे शेगाव माझ्या करासी ते आहे का ध्यानात ते क्रियमान नसावया त्यास मिया मारिले त्या ठाया हा एकाच गोष्टी वाचून या अन्य नव्हता हे तर काही उत्सव पूर्ण झाल्यावर त्या आडगावाचा साचार काय घडला प्रकार तो आता परिसा उत्सवाचा काला झाला वद्य पंचमी दिवस आला एक प्रहर दिवस आला समर्थ म्हणती भास्करासी भास्कर तुझे प्रयाण आज दिवशी आहे जाण पद्मासन घालून पूर्वाभिमुख बैसावे चित्त अवघे स्थिर करे चित्ती साठवावे हरी वेळ आली जवळ खरी जाता सावध असावी इतर जना कारण म्हणू लागले करा भजन विठ्ठल विठ्ठल नारायण असे उच्च स्वराने हा तुमचा बंधू भला जातो आज वैकुंठाला त्याच्या करा पूजनाचे माळ बुका वाहून भास्कर पातळे पद्मासन नासाग्नी दृष्टी ठेवून वृत्ती अवघ्या केली ती लीन अंतर्मुख होऊन या भक्त भास्कर पूजिता माळा बुका वाहता तो एक कौतुक पाहता समर्थ दूर बैसून भजन
भजन झाले एक प्रहर, मध्यान्हास आला दिनकर. महाराजांची हर हर शब्द केला मोठ्याने, त्या सरसा प्राण गेला भास्कराचा वैकुंठाला. संतांनी हाती धरिला त्याला, तो पाहून हरीचा लोक पुसती. भास्करासी कोठे करती समाधीस, त्या भास्कराच्या शरीरास कोठे न्यावे ठेवावया. समर्थ अवघ्या सांगिता द्वारकेश्वर जपू पशुपतिया, त्याच्या सान्निध्य आहे सती तेथ ठेव भास्कराला. ऐसे आज्ञा होता क्षणी, विमान बांधिले लोकांनी. केळीचे खांब लावून या चौबास विविध हो आता ठेवले कलेवर. पुढे भजनाचा होय गजर, मिरवित आली भास्कर द्वारकेश्वराची आपाशिया. सांग विविध सन्निध जाण, होऊ लागले अन्नदान. गोरगरिबा कारणी स्थान द्वारकेश्वराचे. अडगावाच्या सानिध्याचे एक अंतर मैलाचे, गावापासून उत्तरेच जागा द्वारकेश्वराची. परमरमणीय होती साची, झाडी चिंच वृक्षाची होती विशेष त्या ठाया. निंब अश्वत्थ मांदार अमृतट औदुंबर, ऐसे वृक्ष होते ते इतर शिवाय काही फुलझाडे. अडगाव कोल्लीच्या मध्यंतरी हे ठिकाण निर्धारी, तेथे समाधी दिधलिया खरिया समर्थाने या भास्कराला. 10 दिवस अन्नदान झाले त्यांचे निवर्तन, तुम्ही नुकतेच केले श्रवण. संत भंडार नाव ज्याच्या, चिंच वृक्षाच्या सावलीत जेव्हा या बसले पंगत. तरी कावळा अतोनात त्रास देऊ लागले, काव काव ऐसे करीती. द्रोणपत्रावळीचे उचलून नेती, मल्लोर सर्ग तोही करीती. जेवणापराच्या अंगावरी त्या योग्या लोक त्रासले, कावळ्यास हाकू लागले. भिल्लांनी ते तयार केले, तीर कमट या त्या मारावयातही बोलले गजानन. अवघ्या लोकापासून नको मारू त्या, कारण अपराध त्यांच्या काही नसे. या भंडाऱ्यात येण्याचा हेतू त्याचा इतकाच आहे, त्याचा प्रसाद आपल्या भास्कराचा इतरापतीच मिळावा. काकी भास्कर वैकुंठ गेला साचार, हा पितृलोकात नाही मुळीच राहिला. 10 दिवसापर्यंत प्राणांतरिक्षात पराये परिभ्रमण करीत सापिंडित होता जाये पुढे. त्या 11व्या दिवशी बळी देती कावळ्यासी, काक जेव्हा स्पर्शे त्यासी तेव्हाच प्राण जातो पुढे. त्या बलिदानाचे कारण भास्कर नुरले साची, म्हणून या कावळ्याचे पित्त गेले खवळून. आत्मा या भास्कराचा मुळीच मुक्त झाला साचा, तो पाहून वैकुंठाचा झाला आहे ते दवा. या सोमसूर्याचा लोकांशी, कारण त्यासी नुरले साची, म्हणून पिंड दानाची नुरली पहा प्रयोजन. जयाच्या न येसे गती, त्यासाठी पिंड देते कावळ्याची वाट पाहती. पिंड ठेवून कलेशावर, म्हणून कावळे रागावले. त्यांनी ते जाणविले, भास्कर गमन केले एकदम वैकुंठ लोकात. म्हणून आम्हा प्रसाद त्याचा मिळून द्या भंडाऱ्याचा. ऐसा विचार कावळ्याचा दिसतो या कृतीन्या, तुम्ही त्याचे मारू नका. मीच तया सांगतो देखा. हो जीवांनो माझे एका गोष्ट आता सांगतो जिया, तुम्ही उद्यापासून वर्ज करा हे ठिकाण. ना तरी भास्करा लागून येईल तुमचा कमीपणा. आता आज प्रसाद घेऊन तुम्ही तृप्त व्हा अवघेजण, मात्र उद्यापासून या स्थळास येऊ नका. ऐसे महाराज बोलले. ते भाविक अवघे पटले, परी कुस्तीत जे बसले होते त्या मंडळीत ते एकमेका लागून म्हणाले होते, ही गजाननाने केली वाणी. ते एकमेका लागून म्हणते झाले असून, ही गजाननाने केली वाणी असताना की निरर्थक. पक्षी घोटे का वागतात मानवाच्या आज्ञेत, याची पाव प्रचिती. उद्या मुक्काम येऊन या. हे वेडे काही बोलल्या, भाविक नादी लावल्या, आपले निस्तोम माजवित्या. संतत्वाची निरर्थक. हो साजेल ते बोलावे, जे का पचेल तेच खावे. नसेल न उसने न कधी आणावे. अवसान ते अंगणात दुसरे दिवशी कुशीत मुद्दाम पावया आले तेथ. तो एकहीना दृष्टीत पडला त्याच्या कावळा. मग मात्र चकित झाले, समर्था शरण आले. 12 वर्ष तेथ बले कावळे न राहिले. श्रोते वा 14 दिवस झाल्यावरी गजानन फिरले माघारिया. येत झाले असे गाव नगरी. आपल्या
गडबडीत तशासह शोधे त्या शेकावात एक गोष्ट झाली अघटित ती एका सावचित सांगतो मी ते दवा होतीला साल दुष्काळाचे म्हणून एका विहिरीचे काम चालले खोदण्याचे सुरुंगात या लावून विहीर दोन पुरुषावर गेली खोल साचार खडक काळा लागला थोर गती खुंटली या पहाराची म्हणून भोके घरून हात दारू बसू ठासून सुरुंगाच्या साह्य करून काम पोळण्याचे सुरू झाले चारी या बाजूस भोके चार केली या पहारीचे तयार दारू ठोसली अखेर आत दोऱ्या घालून या वैरंड पुंगळ्या पेटवून सोडल्या प्राणिया दमल धरीन चारी दोऱ्यांनी तो मध्येच बेसला अडकून दोऱ्याच्या गाठीवर पुंगळी घाली जाईना दोरीच विस्तव लागेना पाणी दमधरीना चाली याजवळ सुरुंगाच्या ते कामावरची मिस्त्री विचार करी अंतरी सुरुंगात लागला वारी सुरुंगा वाया जाईल की या म्हणून गणू जवऱ्याला मिस्त्री तो बोलला तो उतरून विहिरेला पुंगळ्या थोड्या सरकविला आणि तू येई लवकरी वरी पुंगळ्या जातील तो वरी बाराची या शेजारी म्हणजे काम होईल त्या पुंगळ्या सरकवण्यासी कोणी न धरसे जावयासी म्हणून या गणू जवऱ्यासी मिस्त्रीने दाडविले दटाविले काय करीतो विचारा दारिद्र्य होते त्याच्या पदरा त्याच्यावरी झाले चोरा यज्ञास बळी बोकटाचा या गणू जवऱ्याची निष्ठा समर्थाची साची आज्ञा होती या मिस्त्रीची गणू आत उतरला एक पिंगळू सरकविली तो तात्काळ तळा गेली दारू प्रतिया जाऊन भिडली गणू आत सापडला दुसरी सजवा घाली हात पुंगळ्याच्या रकवण्याप्रत तो पहिला सुरुंग उडाला सध्या मग काय विचारदा म्हणे गणू म्हणे विहिरीतून समर्था ये धावून माझे आता रक्षण तुझ्या विना कोण करी विहिरी माझी धुराचा झोंब झाला असाचा हा दुसरे शृंग भेटण्याचा वरी उरला थोडा का तो गणू जवऱ्या भला कपार हाती लागली त्या कपारीत बसली स्वारी गणू जवऱ्याची एकमेका लागून एका मागून एकाने पीठ घेतला सुरुंगाने डाले सुरुंग ऐसे तिने दगड अपार निघाले जो लोक जे का होते वरती ते बोलत इशारे ती बहुधा मिळाली असले मुक्ती विहिरी माझी गणूला छिन्न भिन्न शरीर झाले अखे असले साचार डोकावून पाहिले नारी नर आता गणू जवऱ्याचा तो कोठे दिसेना जनाच्या नाना कल्पना दगडाप्रमाणे गणू जाना उडाला असेल बाहेर त्याची आसमंत भागात कोठेतरी असेल प्रेत पडलेले त्या शोधण्यात परत माणूस कोणी पाठवा मिस्त्रीचा शब्द ऐकला आतून गणू बोलला हो मिस्त्री नाही मेला गणू आहे विहिरीत गजाननाच्या कृपेने मी वाचलो आहे या ठिकाणी बसलो आहे दडोन या पहा कपारीत परी या कपारीच्या धोंडा एक मोठा पडला त्या बाहेर मला येता येत नव्हते की या गणूचे शब्द ऐकले लोक अवघे आनंदले लोक खाली उतरले तो धोंडा काढावया 10-5 जणांनी धोंडा सरकिवला परहारीने गणू बाहेर काढून घेऊन आले तो वरती येताच गावात गणू गेला पळत समर्थाच्या मठात दर्शन त्या घ्यावया गणू दर्शना येता क्षणी बोलला त्या केवळ ज्ञानी गण्या कपारीच्या बैसोनी किती धोंडे उडविले त्यात मोठा धोंडा तुला रक्षणास येऊन बसला कपारीच्या तोंडाला म्हणून तू वाचलास पुन्हा नाहीसे साहस करे पुंगळीवरून सुटल्या परी मध्येच तिच्या जाऊन घरी कशाचे प्रसंग धरू नये जा तुझे गंडांतर आज निमाले साचार गणू प्रतिपावया इतर लोक आले शिकावचे गणू म्हणे सद्गुरुनाथा सुरुंग जारी पेटता तुझ मला देऊन हाता कपारीत बैसविले म्हणून मी वाचलो तुझे ना पहा तुझे पाय पाहावलो आलो ना तरी असतो मेलो विहिरी माझी गुरुराया ऐसे श्री गजाननाचे महिमान आहे थोर साचे ते साकल्य वर्गण्याचे मसी नाही सामर्थ्या श्रीदास विरंचित हा विजय गजानन विजयी नामे ग्रंथ आल्होदाओ भाविका प्रद हे जी इच्छा दासगणू शुभम भवतु श्रीहरिहरा अर्पणस इति श्री विजय ग्रंथ एकादशोध्याय समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।